पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येकानं राजकारणामध्ये काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. किती मोठा कोण असला ना किती छोटा असला तरी सत्ता येतात जातात, पण सत्ता आल्यावर समाजाचं भलं करायला आपण शिकलं पाहिजे. कर्नाटक मधलं त्यांचं राज्य आलं, ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू केली. राज्य आल्यावर ती योजना बंद केली. आणि या उलट आमचा मित्र पक्ष 22 महिने योजना राज्य आल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. अशा पद्धतीनं खोटं बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची आता संस्कृती झालेली आहे. नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पूर नियंत्रण प्रकल्प आणला. आणि मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की 3200 कोटी रुपयाचा पूर नियंत्रण प्रकल्प या ठिकाणी मंजूर झालेला आहे. लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे. रंकाळा आपल्याला माहित आहे, आपल्या हयातीमध्ये रंकाळा एवढा सुशोभित झाला नव्हता. तो गेल्या 6 महिन्यामध्ये रंकाळ्याचे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. रंकाळ्याला देखील पहिले 25 कोटी रुपये मी मंजूर करून आणले. त्यावेळेला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न झाला. महापालिकेची सत्ता पाहिजे पण लोकांची कामं करायला नको, ही भूमिका कितपत योग्य आहे? माझं तर असं सरळ म्हणणं आहे की विरोधकांच्याकडं आता आम्ही जो विकास केलाय त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासच सांगायला काही नाही. आणि म्हणून काही या ठिकाणी आरोप करायचे. मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केलाय, माझ्या शहराचा विकास करण्याचा मी प्रयत्न केला. आता आमच्या विरोधकांनी 3000 रुपये त्या ठिकाणी देणार म्हणून सांगितलं. तर विश्वास कोणावर ठेवायचा? कधी न दिलेल्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. ज्यानं काही दिलं तरच विश्वास ठेवला पाहिजे. 50 वर्ष सत्ता होती त्यांची, 64 वर्ष या राज्याच्या स्थापनेला झालेले आहेत. आणि 64 वर्षापैकी 50 वर्ष काँग्रेसने या राज्यावर राज्य केलंय. या 50 वर्षामध्ये त्यांना कधी काय वाटलं नाही बरं की आमच्या माता भगिनींना आज संसार चालवताना काय गोष्टीला सामोरं जावं लागतं ते त्यांना माहिती. आणि म्हणून आज आम्ही सलग 5 महिने या ठिकाणी ही योजना सुरू आहे. मला कुणावर आरोप करायचा नाही, मला कुणाच्या आरोपाला उत्तर द्यायचं नाही. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच नम्रपणे सांगायला आलेलो आहे की या ठिकाणी मला या शहराचा विकास करायचा आहे. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. गेल्या काही दिवसामध्ये शहराचा विकास होण्यासाठी सातत्यानं मी प्रयत्नशील आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या लाईन बाजार या परिसरामध्ये 2019 आणि 21ला जी पूर परिस्थिती निर्माण झाली त्यामुळं मला वाटतं एक 500 कुटुंब तरी या ठिकाणी पाण्याखाली असतील. आपल्या सर्वांना मला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन ही महाराष्ट्र शासनाची थिंक टँक, जसं केंद्राची नीती आयोग आहे तशी राज्याची मित्राई संस्था आहे. आणि या संस्थेच्या माध्यमातून सन्माननीय अध्यक्ष एकनाथजी शिंदे साहेब आहेत, मी उपाध्यक्ष या संस्थेचा आहे. या माध्यमातून राज्यामध्ये राज्याच्या विकासासाठी जे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत, राज्याचा विकास साधत असताना होणारं नुकसान देखील टळणं तेवढंच गरजेचं असतं. आणि म्हणून 2019-2021ला पूर परिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जवळपास 4,500 कोटी रुपये 2019ला नुकसान झालं. आणि 2021ला जवळपास 2,500 कोटीचं नुकसान झालं. घरामध्ये पाणी शिरलं, फर्निचर खराब झालं, गाड्या खराब झाल्या. तुम्हाला सांगतो जमिनी वाहून गेल्या, दूध दुभती जनावरं वाहून गेली. मोठ्या प्रमाणात नुकसान या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला झालं. आणि म्हणून हे होणारं नुकसान टाळण्यासाठी महाराष्ट्र शासनानं वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून पूर नियंत्रण प्रकल्प आणला. आणि मला आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की 3200 कोटी रुपयाचा पूर नियंत्रण प्रकल्प या ठिकाणी मंजूर झालेला आहे. लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे. गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला माहित आहे 100 कोटीचे रस्ते असतील. पूर्वीच्या शासनानं 2008ला 108 कोटीचे नगरोत्थानचे रस्ते दिले. IRBच्या माध्यमातून रस्ते केले गेले. आणि याच्या आतल्या ज्या युटिलिटी होत्या लाईन्स त्या शिफ्ट केल्या नव्हत्या. आणि म्हणून ज्यावेळेला आता नव्यानं 100 कोटीचे रस्ते आम्ही आणले त्यावेळी प्रशासकांना खास करून मी सूचना दिल्या. कारण झालं काय होतं, IRBचे रस्ते आणि 108 कोटीचं नगरोत्थानचं बजेट जे आलं होतं
ते रस्ते झाल्यानंतर युटिलिटी त्याच्या आत राहिल्या आणि त्यामुळे नव्यानं ज्याला कनेक्शन घ्यायची लागत होती त्याला 50-50 आणि 60-60 हजार रुपयाचा भुर्दंड व्हायचा. आणि म्हणून नवीन जे रस्ते करायचे आहेत हे रस्ते त्या युटिलिटी शिफ्ट करायच्या आणि मग करावे अशा प्रकारच्या सूचना मी दिल्या होत्या. तोपर्यंत पाऊस आला. आपल्याला सांगायला अत्यंत आनंद वाटतो की आता रस्त्याचं काम सुरू होतंय. लवकरच कोल्हापुरातले सर्व रस्ते सुस्थितीत होणार आहेत. विरोधकांच्याकडून अपप्रचार केला जातो. 4,500 कोटीचं बजेट आणलं नाही अशा पद्धतीच्या या ठिकाणी लोकांमध्ये संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केला जातो. कन्व्हेन्शन सेंटर 277 कोटीचं आलेलं आहे. रंकाळा आपल्याला माहित आहे, आपल्या हयातीमध्ये रंकाळा एवढा सुशोभित झाला नव्हता. तो गेल्या 6 महिन्यामध्ये रंकाळ्याचे व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. रंकाळ्याला देखील पहिले 25 कोटी रुपये मी मंजूर करून आणले. त्यावेळेला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न झाला, पण मी ठरवलं त्या ठिकाणी उद्घाटनाला जायचं नाही. काम सुरू झालं, काम सुंदर झालं म्हणलं आपोआप नागरिक आता ते व्हिडिओ टाकायला लागले. आणि म्हणून विकास कामाला विरोध हा निश्चितपणे निषेधार्थ आहे. केशवराव भोसले नाट्यगृह जळलं, आपली अस्मिता, त्या ठिकाणी 25 कोटी रुपयाचं नुकसान झालं. मी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या दिवशी या ठिकाणी येण्याची विनंती केली आणि सांगितलं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला आलं पाहिजे. केशवराव भोसले आमच्या कलाकारांचा प्राण आहे. सन्माननीय मुख्यमंत्री दुसऱ्या दिवशी आले, 25 कोटी रुपये मंजूर केले. नुसतं मंजूर न केले, त्याचा GR निघाला, त्याचं टेंडर निघालं, त्याची वर्क ऑर्डर झाली आणि सन्माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली. आता कामाला सुरुवात केली ठीक आहे, पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, प्रत्येकानं राजकारणामध्ये काही गोष्टी पाळल्या पाहिजेत. किती मोठा कोण असला ना किती छोटा असला तरी व्यक्ती या ठिकाणी जी चांगली काम करत असते त्याच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे. उगीच उठसूट टीका करायच्या, बदनामी करायची. माझं तर असं सरळ म्हणणं आहे की विरोधकांच्याकडं आता आम्ही जो विकास केलाय त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे विकासच सांगायला काही नाही. आणि म्हणून काही या ठिकाणी आरोप करायचे. हे पालकमंत्री होते, हे मंत्री होते, महापालिका यांच्याच ताब्यात होती. आता या ठिकाणी झूमचा हा किती गंभीर प्रश्न आहे. मी अनेक वेळा यासाठी आंदोलन केलंय. या ठिकाणी नवीन टेंडर त्या ठिकाणी लावण्यासंदर्भात मी आयुक्तांना सूचना देखील दिलेल्या आहेत. झूमचा प्रश्न गंभीर आहे. त्या ठिकाणी लहान मुलांच्या कुत्र्यांनी देखील फाडून एक वेळा खाल्लेला आहे. मी बघितले, मी आलो होतो आंदोलन करण्यासाठी. आणि मग असं असताना महापालिकेची सत्ता पाहिजे पण लोकांची कामं करायला नको, ही भूमिका कितपत योग्य आहे? एवढा मोठा प्रश्न या किचड काय लिचड म्हणतो ना त्याला आपण, म्हणजे ते लिचड पाण्यात मिक्स होतं, म्हणजे अक्षरशः विष पाण्यात मिक्स होते. आणि मग हे आपल्या हातात असताना या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आणि मग आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आणतोय, मग आता यांच्या पोटात पोटशूळ उडायला लागलेला आहे. आणि म्हणून मला कोणावर आरोप करायचा नाही, मला कोणाच्या आरोपाला उत्तर द्यायचं नाही. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच नम्रपणे सांगायला आलेलो आहे की या ठिकाणी मला या शहराचा विकास करायचा आहे. 2019च्या निवडणुकीच्या दरम्यान आपल्याला माहित आहे, निवडणुकीच्या दिवशी सकाळी फेक व्हिडिओ प्रसारित केला आणि मी एका बिल्डरला मारलं म्हणून प्रसारित केला. प्रत्यक्षात कोण होता ते, तर तो शिवसेनेचा नगरसेवक होता. 2010 साली त्याला शिवसेनेकडून निवडून आणलं होतं आणि 15 साली शिवसेनेचा उमेदवार त्यानं पाडला होता. आमच्या अंतर्गत पक्षाचा मामला असताना चुकीच्या पद्धतीने बदनामी करण्याचं षडयंत्र त्या ठिकाणी रचलं गेलं. अनेक गोष्टी अशा आहेत. माझा अहवाल मी प्रसारित करणार आहे, आपल्यापर्यंत अहवाल येणार आहे, त्याची सगळी उत्तरं आहेत. पण मला एवढंच म्हणायचं आहे की प्रत्येकाला संधी विकासाची मिळालेली आहे. मला जी संधी मिळाली त्या संधीचं सोनं करण्याचा मी प्रयत्न केलाय, माझ्या शहराचा विकास करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अनेक गोष्टी विकासाच्या माध्यमातून झालेल्या आहेत. आता 350 कोटीची ड्रेनेजची लाईन मंजूर होऊन त्याला आता वर्क ऑर्डर देखील मिळालेले आहे. खऱ्या अर्थानं विरोधकांच्याकडून वर्क ऑर्डर देण्यासाठी टाळाटाळ केली गेली अशा पद्धतीचे आरोप केले जातात, पण असं होऊ शकत नाही. प्रोसेस प्रमाणे त्या गोष्टी पूर्ण कराव्याच लागतात. पण मी जसं म्हटलं, माझ्या नागरिकांना पुढच्या काळामध्ये त्रास होऊ नये म्हणून काही गोष्टींची या ठिकाणी आपण प्रिकॉशन घेतली तर निश्चितपणे ती नागरिकांच्या हिताची आहे. आपल्या सर्वांना माहित आहे, शहरामध्ये अनेक गोष्टींची या ठिकाणी पूर्तता करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पुढे चाललेलो आहे. 30 वर्षापूर्वीचा प्रश्न जो रोजंदारीचा कर्मचाऱ्यांचा होता, 16 रुपये दिवसाला पगाराने ते कर्मचारी काम करायचे. आपल्या भागातील पण काही असतील.
तर 16 रुपयापासून 1400 रुपयेपर्यंत आता ते दिवसाला काम करतात. खऱ्या अर्थानं या ठिकाणी 30 वर्षाचा गंभीर प्रश्न होऊन बसला होता. तुटपुंज्या पगारावर त्यांचं घर चालणं कठीण होऊन बसलं होतं. 30 वर्षानं त्यांचा मी हा प्रश्न मिटवला. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना सेवेत कायम केलं. आणि म्हणजे सामाजिक कामं आपल्या हातात होणं गरजेचं आहे. सत्ता येतात जातात, पण सत्ता आल्यावर समाजाचं भलं करायला आपण शिकलं पाहिजे. स्वतःच्या संस्था वाढवायच्या नाही आहेत. समाजाचं या ठिकाणी राजकारणामध्ये समाजकारणामध्ये सत्ता असल्यानंतर या ठिकाणी आपल्या मतदारांचा आपण भलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आज देशामध्ये देखील आपल्याला माहित आहे, नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून इंडिया @47 2047 साली आपला देश महासत्ता बनण्याचं स्वप्न त्यांनी आपल्याला दाखवलेलं आहे. पूर्वी आपल्याला स्वप्न काय असं आपण विचार देखील करू शकत नव्हतो की कधी आपण महासत्ता होईल. आज 2027 साली आपला देश जगामध्ये 3 नंबरला जातोय आणि 2027 साली आपण अमेरिकेपेक्षा पुढे जाणार आहे एवढं लक्षात घेतलं पाहिजे. सन्माननीय मोदी साहेबांच्यामुळे शक्य आहे. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. 2014 नंतर आत्मनिर्भर भारत या योजनेअंतर्गत पूर्वी आपण ज्येष्ठ आहात, आपल्याला माहित असेल, नेहमी आपण वाचत असायचो की आपल्या बजेटच्या 60% बजेट हे संरक्षण खात्यावर खर्च केलं जायचं. आपल्याला आठवत असेल. त्याकडे कधी बघितलंच नाही. संरक्षण क्षेत्रासाठी लागणारी विमानं आपण बनवावी, संरक्षण क्षेत्रासाठी लागणारे रणगाडे आपण बनवावे, हेलिकॉप्टर्स आपण बनवावे, क्षेपणास्त्र आपण बनवावी, अशा पद्धतीचा विचारच कधी झाला नाही. पण 2014 नंतर नरेंद्र मोदीजी ज्यावेळी या देशाचे पंतप्रधान झाले त्यावेळी सर्व हत्यार या आपल्या देशात तयार होऊ लागले. आणि मग झालं काय, पूर्वी आपण डॉलरच्या रूपाने लाखो करोड रुपये बाहेर द्यायचो, आता आज दुसऱ्या देशांच्याकडून आपल्याला ऑर्डर येऊ लागलेले आहेत. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात आपली प्रगती सुरू आहे. देशाची प्रगती सुरू आहे. राज्यामध्ये कल्याणकारी योजना भगिनींच्या माध्यमातून सुरू आहेत. आता आमच्या विरोधकांनी 3000 रुपये त्या ठिकाणी देणार म्हणून सांगितलं. खरं विश्वास कोणावर ठेवायचा? कधीही न दिलेल्या कुठल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये. ज्यानं काही दिलं तरच विश्वास ठेवला पाहिजे. 50 वर्ष सत्ता होती त्यांची. 64 वर्ष या राज्याच्या स्थापनेला झालेले आहेत. आणि 64 वर्षापैकी 50 वर्ष काँग्रेसने या राज्यावर राज्य केलंय. या 50 वर्षामध्ये त्यांना कधी काय वाटलं नाही बरं की आमच्या माता भगिनींना आज संसार चालवताना काय गोष्टीला सामोरं जावं लागतं ते त्यांना माहित आहे. आणि म्हणून आज आम्ही सलग 5 महिने या ठिकाणी ही योजना सुरू आहे. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीनंतर 21 रुपये देण्याचं देखील आपल्याला कबूल केलेलं आहे. आणि म्हणून असं असताना पहिल्या हप्त्याच्या वेळेला भगिनींनी विसरू नये ही गोष्ट, पहिला हप्ता ज्यावेळी आपल्याला ट्रान्सफर होणार होता त्यावेळी हे काँग्रेसवाले कोर्टात गेले, तुम्हाला हे पैसे मिळायला नकोत म्हणून. आणि आता सांगतात की 3000 आम्ही देऊ. किती विश्वास ठेवायचा आपण बघितलं पाहिजे. कर्नाटक मधलं त्यांचं राज्य आलं, ही लाडकी बहीण योजना त्या ठिकाणी सुरू केली. राज्य आल्यावर ती योजना बंद केली. आणि या उलट आमचा मित्र पक्ष 22 महिने योजना राज्य आल्यानंतर मध्य प्रदेशमध्ये सुरू आहे. अशा पद्धतीनं खोटं बोल पण रेटून बोल ही काँग्रेसची आता संस्कृती झालेली आहे. आपल्या कच्च्या बच्च्यांना न्याय द्यायचा असेल, आपलं पुढचं जीवनमान सुधारायचं असेल तर माझी आपल्याला नम्र विनंती आहे की महायुतीला आपण मतदान करणं गरजेचं आहे आणि विकासाच्या माध्यमातून जाणं गरजेचं आहे. अनेक योजना आपल्याला सांगता येतील. आता भगिनींना ही योजना आहेच, लेक लाडकी योजना आहे. त्याचबरोबर आपल्या अंत्योदयच्या माध्यमातून आनंदात शिधा दिला जातो. 3 सिलेंडर मोफत दिले जातात. एसटी मध्ये 50% सूट दिली जाते. आणि म्हणून उच्च शिक्षणामध्ये संपूर्ण फी मुलींची हे शासन भरते. त्याचबरोबर ज्येष्ठांसाठी वेगळ्या योजना आहेत, युवकांसाठी वेगळ्या योजना आहेत. यातील काही शेतकरी असतील, शेतकरी सन्मान योजना जी आहे ती 12,000 रुपये एकरी या ठिकाणी वर्षाला दिली जाते. आणि म्हणून सातत्यानं सर्वसामान्यांचा विचार करून हे सरकार काम करते असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. कल्याणकारी योजना राबवत असताना शासनानं या सरकारची तिजोरी देखील भक्कम केलेली आहे. एकूण देशामध्ये जी इन्व्हेस्टमेंट आज झालेली आहे त्यात ती 52% म्हणजे 8 लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट फक्त महाराष्ट्रात झालेली आहे. आपल्याला या ठिकाणी आपल्याला मुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन केलं पाहिजे. आणि म्हणून आज शहरामध्ये देखील अनेक प्रश्न आहेत. आपल्याला कन्व्हेन्शन सेंटर झालेलं आहे, मंजूर झालेलं आहे 277 कोटीचं. आपल्याला हद्दवाढ करायची आहे, आपल्याला खंडपीठ आणायचं आहे. कोल्हापूर शहर म्हणजे एक मोठं खेड होऊन बसलेलं आहे. कुणाची सत्ता होती? इतके वर्ष का बरं हद्दवाढ झाली नाही? 72 साली या ठिकाणी नगरपालिकेचं महानगरपालिकेमध्ये रूपांतर झालं.
72 पासून आज आपण विचार करा, 28 ते आणि 24 हे म्हणजे 52 वर्ष या ठिकाणी 1 इंच हद्दवाढ आपण करू शकलेलो नाही. ही कुणाची जबाबदारी आहे? शहराची हद्दवाढाशिवाय कधी विकास होऊ शकत नाही. आणि म्हणून मी आज या ठिकाणी आपल्याला शब्द देतो की निवडणुकीनंतर तातडीने या शहराची हद्दवाढ केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. खंडपीठाचा प्रश्न गंभीर आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यातील पक्षकारांना मुंबईला जाऊन राहणं परवडत नाही. त्या ठिकाणी वकिलांची फी परवडत नाही आणि म्हणून अनेक गोष्टी त्यामध्ये खटले प्रलंबित आहेत, न्याय मिळू शकत नाही. म्हणून या ठिकाणी शासनाने निर्णय घेतलेला आहे, लवकरात लवकर मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ या ठिकाणी कोल्हापूरला आपण करतोय. अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील. फुटबॉलची अकॅडमी आपण करतोय. या ठिकाणी हॉकीचं स्टेडियम आहे. या हॉकीच्या स्टेडियमसाठी आपण पैसे दिलेले आहेतच. पण मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो की या निवडणुकीनंतर या हॉकी स्टेडियमला जेवढे पैसे लागतील तेवढे दिले जातील आणि हे हॉकी स्टेडियम सुसज्ज केलं जाईल. आणि म्हणून पूर परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये येऊ नये म्हणून शासनानं 3200 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. मूलभूत सोयी सुविधांच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी झालेली आहेत. झूम कचऱ्याचा या ठिकाणी झूम प्रकल्पाचा जो प्रश्न आहे तो फार गंभीर आहे. खऱ्या अर्थानं जेवढी संधी मिळेल तेवढं काम करण्याचा मी या भागाचा प्रयत्न केलाय. हनुमानाच्या या साक्षीनं आपल्याला सांगतो की या शहरासह या लाईन बाजारचा विकास करण्यासाठी मी कुठेही कमी पडणार नाही. आपण परत एकदा, कारण पहिले 2 वेळा आपण मला सेवा करण्याची संधी दिलेली आहे, परत एकदा आपली सेवा करण्याची संधी द्यावी आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण या चिन्हापुढील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी देऊन विधानसभेत पाठवा एवढी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.